12वी चांगल्या मार्कानं उत्तीर्ण झाला. प्रियशीला टक्केवारी सांगण्याची ओढ लागली. दिघे यांच्या मुलांचा लग्न व हळदीचा कार्यक्रम सुरू होता. आई, मुलगा नवनाथ आणि मामा हळदीच्या कार्यक्रमाला गेलेले. यावेळी नवनाथने मी घरी जाऊन येतो, मला मोटरसायकल द्या, मामा म्हणाला. दिनांक 5 रोजी प्रियशीला भेटायला गेला आणि तेच घात झाला. नेमकं पुढे काय घडलं ते पहा. अहिल्यानगरमधील पांगरी या ठिकाणी 19 वर्षीय तरुण नवनाथ तुकाराम पडवळे यांचे योगेश यशवंत दुटे यांच्या भाचीसोबत प्रेमसंबंध होते. नवनाथ याची भेट मुलीशी एका जत्रेत झाली. दोघांमध्ये बोलणं झालं. त्यानंतर त्याचं रूपांतर प्रेमात झालं. दोघेही प्रेमात अखंड बुडालेले. 2-3 महिन्याच्या अगोदर नवनाथ हा योगेश यशवंत दुटे यांच्या नजरेला आला. त्यांनी त्याला खूप समजावून सांगितलं, परंतु तो कुठेही ऐकला नाही. शेवटी 5 मे रोजी 12वीचा निकाल लागला. परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर हळदीचा कार्यक्रम सोडून प्रियसीला भेटायला गेला. यावेळी नवनाथला योगेशांनी पाहिलं आणि त्याला पकडलं. दिनांक 6 तारखेच्या पहाटे लाकडाने जोरजोरात मारून त्याची हत्या केली आणि तिथून पसार झाला. ही बातमी कळताच आईच्या पायाखालची जमीनच सरकली. या घटनेनंतर कुटुंबामध्ये दुःखाचं डोंगर कोसळलंय. या घटनेची नोंद अकोले पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास मोहन बोरसे व संदीप हजारे करतायत.